लहू कांबळे म्हणण्यापेक्षा लपा कांबळे म्हणून आमच्यामध्ये ते प्रसिद्ध आहेत. ते जसे चांगले शिक्षक होते तसेच ते उत्कृष्ट संघटक, उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक होते. त्यांची ही बाजू खरं तर फार जणांच्या लक्षात राहण्यासारखे आहे, कारण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये अनेक वक्ते तयार झालेले आहेत. लहू कांबळे यांचं काम बघताना त्यांना मित्रांचा छंद भरपूर आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये विविध क्षेत्रातले त्यांचे मित्र आहेत. मग निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एक मोठं सामाजिक काम करावं आणि शैक्षणिक याच्याबरोबरच सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पंढरपूरचं नाव लौकिक करावं. गुरुजी एक माझे जवळचे जिवलग मित्र आहे. त्यांचं शिक्षण क्षेत्र असू द्या, सोलापूर जिल्हा प्राथमिक संघ व पंढरपूर तालुका प्राथमिक संघ याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. आणि सर्व शिक्षण क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, सर्वात त्यांचं नावलौकिक नाव आहे. पूर्ण जिल्हा पश्चिम महाराष्ट्र असो महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे आणि ते शिक्षकासाठी मोठे काम करत आहे. आमचे BY डेव्हलपर म्हणून त्या आम्ही पार्टनरमध्ये आमचे व्यवसाय चालू आहे. माझ्या मते ते परीस आहेत. परीस ज्याला त्यांनी हात लावलेला आहे त्याचं सोनं झालेलं आहे आणि त्यांनी फक्त इथंच कार्य केलेलं आहे. त्यांचं कार्य पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, ते मी पाहिलेलं आहे. हा शिक्षकामधला वजनदार नेता आहे. सामान्य कुटुंबातून येऊन पंढरपूरसारख्या ठिकाणी संघटनेमध्ये एवढं स्थान निर्माण करणं हे सोपं नाही. राजा सजी महाले सौखे कधी मिळाले, ती सर्व प्राप्त झाले या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. अशा पद्धतीनं आमचे लहू कांबळे फार सामान्यातल्या सामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि त्यांनी सामान्यातनं येऊन ते एवढे वेल सेटल आहेत. त्यांची मुलं, त्यांची मुलगी, त्यांची सून आणि स्वतः त्यांचे मॅडम हे सर्वजण अतिशय पद्धतीनं आपापल्या ठिकाणी चांगलं काम करत आहेत. मला शिक्षण क्षेत्रात घेण्यासाठी DEDला पाठवण्यासाठी त्यांनी सिंहाचा वाटा घेतला. त्यामुळे मी, माझी फॅमिली आज पूर्ण शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहोत. आम्ही दोघांनी एकत्र एका शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरातमाळी वस्ती या ठिकाणी आम्ही काम केले. त्या ठिकाणी त्यांचा नेतृत्वगुण मला आमच्या फॅमिलीपेक्षा जास्त तिथं पाहावयास मिळाला. न मागता मी तो गोड गोड खाऊ. आमचं नातं अगदीच वडील आणि मुलीसारखं आहे. म्हणजे फक्त सांगायला नाही तर खरंच ते मला मुलीप्रमाणे समजतात. की त्यांच्यामध्ये हजरजबाबीपणा आहे, कर्तव्यदक्षता आहे, शिस्त आहे, स्वच्छता आहे, टापटीपणा आहे. तसेच त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय खुलून दिसणार आहे. पण याचबरोबर त्यांची दुसरी एक बाजू आहे, ती म्हणजे ते जितके स्पष्टोक्ती आहेत, पटकन निर्णय घेतात, त्याचबरोबर ते तितके भावनिक सुद्धा आहेत. अगदी नारळाप्रमाणे दिसताना जरी कठोर दिसत असलं तरी आतून जसं नारळ गोड असतं आणि मधुर असतं, त्याप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आतापर्यंतचं आयुष्य तुम्ही सगळ्यांसाठी जगलाय. त्याचबरोबर आता तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुमच्यावर कुठलीही सामाजिक जबाबदारी असणार नाही, तर तुम्ही तुमचं आयुष्य हे आरोग्यदायी, समाधानी आणि आपल्या कुटुंबासोबत मनमोकळेपणाने, स्वच्छंदीपणे जगावं अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. त्यांचा हजरजबाबीपणा, वक्तशीरपणा, शिस्त, नीटनेटकेपणा आणि त्याचबरोबर जे बोलतात ते करून दाखवतात. 100% गॅरंटी असते. पप्पांनी बोलले म्हणजे होणारच आहे ते. त्यांनी जसं म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करावं, त्याप्रमाणे त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं काम केलं. नमस्कार. आज माझ्यासाठी खूप खास आणि भावूक क्षण आहे, कारण माझे पप्पा, माझे मार्गदर्शक, माझं बळ आपल्या सेवेतून निवृत्त होत आहे. पण माझ्यासाठी ते कधीच निवृत्त होणार नाहीत, कारण त्यांचं प्रेम, अनुभव आणि शिकवणं हे आयुष्यभर आमच्यासोबत राहणार आहे. लहानपणापासून मी माझ्या पप्पांच्या व्यक्तिमत्वाला जाणतो. समाजात असणारे त्यांचे स्थान, त्यांचा रुबाबदार वावर व एवढंच काय, त्यांचा शिक्षकी पेशा पाहून त्यांच्याप्रमाणे आपणही बनण्याचा निर्धार मी लहान वयातच केला. वडिलांप्रमाणेच आईच्या संस्काराचा ठेवा माझ्यात आहे. अम्मा भावंडांमध्ये त्यांच्या बहुरंगी व अष्टपैलू व्यक्तिमत्वाची छाप आयुष्यभरासाठी उमटली आहे. तुमच्या
पुढच्या जीवनात प्रत्येक क्षण आनंदी, निरोगी आणि समाधानी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. If we search the whole world over, we could never find a grandpa who is more care or more kind. If we hope that you will hang this up to look at each day, and remember that we love you more than your words can say. Thank you. We love you, Grandpa, very much. आजोबांचं प्रेम तिला आंबरसाची गोडी, आजोबांच्या प्रेमासाठी ही नात वेडीच. सगळे म्हणतात नात म्हणजे दुधावरची साय, सगळे म्हणतात नात म्हणजे दुधावरची साय. मी बाबांना म्हणाले म्हणजे नक्की काय, मी बाबांना म्हणाले म्हणजे नक्की काय. बाबा म्हणाले लेकीपेक्षा लाडकी तू, बाबा हळूच म्हणतात लेकीपेक्षा लाडकी तू. हस म्हणतात आईसाठी कडक आहे पण माझ्यासाठी मऊ, आईसाठी कडक आहे पण माझ्यासाठी मऊ. न मागता मी तो गोड गोड खाऊ. माझे पप्पा हे फार शांत, संयमी, कर्तबगार, कडक शिस्तीचे, एक यशस्वी आणि माणूस म्हणून एक असं आदर्शवत व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी केलेल्या संस्कारामुळं मला एक चांगली सहचारणी, माझ्या कुटुंबाला एक चांगली सून मिळालेली आहे. प्रिया इज अ व्हेरी केअरिंग अँड लव्हिंग पर्सन अँड वी आर लकी टू हॅव हर. थँक्यू पप्पा. हे तुमच्या संस्कारामुळं आणि तुमच्या डिसिप्लिनमुळे शक्य झालं. थँक्यू वन्स अगेन. सर्वांना माझा नमस्कार. मी आयुष मंगेश मोरे आहे. ज्यांना तुम्ही शुभेच्छा द्यायला जमला आहात ते माझे बाबा लहू कांबळे आणि त्यांचा मी लाडका नातू आयुष मोरे. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात एक माहिती सांगणार आहे. ती म्हणजे माझे बाबा हे खूप प्रेमळ माणूस आहेत. त्यांनी मी जी गोष्ट मागितली आहे ती मला कायम आणून दिलेली आहे. त्यांनी कधीच मला दुःखी नाही केलं. त्यांनी कायम मला आनंदी ठेवलं आहे. त्यांनी आमच्या सोबत खेळत असू दे नाहीतर काम करत असू दे कायम आनंदानेच केलेलं आहे. आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहे. सर खूप प्रेमळ आहे. आमच्याच म्हणण्यापेक्षा माझ्या सासर आणि माहेर या सर्वांसाठी पण स्वभाव आहे. खूप मोठे आधारस्तंभ आहेत आणि सर माझ्यासाठी माझं आयुष्य प्रेरणादायी पण आहे. त्यांचं आम्हा कुटुंबावर खूप प्रेम आहे. म्हणजे फक्त मुलगा, सून, नातवंड किंवा माझ्यावर असं नाही, तर त्यांची आई, वडील, बहीण, भावंड या सर्वावर पण त्यांचं खूप प्रेम आहे. ती 7 भावंड, त्या 7 भावंडामध्ये सगळ्यात लहान ते अगदी प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेले, पण अतिशय कठीण परिस्थितीत जन्मून सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये खूप छान शिक्षण घेतलं. अनेक कठीण प्रसंगातून ते गेलेले आहेत आणि मग एवढं कठीण प्रसंगातून जाऊन सुद्धा ते आज वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत. शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि आज ते शिक्षण विस्ताराधिकारी या पदावर काम करत आहेत. यात त्यांची काम करण्याची पद्धत जर सांगायची म्हटलं तर एखादी गोष्ट जर त्यांनी ठरवली तर ती गोष्ट ते केल्याशिवाय थांबत नाही. त्यांना सतत किंवा बाहेर जावं लागायचं, त्यावरूनही आमच्यात कधी कधी खटके उडायचे, मला खूप त्रास व्हायचा. तर पण त्या गोष्टीचं आज ह्या जो मॉब बघते तर तो मॉब बघून मला आज माझं हृदय असं आनंदाने भरून आलेलं आहे. त्यांनी माणसं कमवली, त्यांनी माणुसकी कमवली आहे. ज्या कुठल्या गावी जातील त्या ठिकाणी त्यांच्या ओळखीचे व्यक्ती नाही असं घडत नाही. कोणताही उपक्रम असेल, कोणत्याही बाबीचं काम असेल तर प्रथमतः बागलवस्ती शाळेला त्यांनी प्राधान्य देऊन आमच्या शाळेला सहकार्य केलं. त्यांचं पाठीमागच्या वर्षामध्ये नवीन सुरू झालेले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये अतिशय मोठं योगदान आहे. रिटायरमेंटच्या काळानंतर कांबळे साहेबांचं प्रेम आमच्या बागलवस्ती शाळा असेल किंवा आमचं वाकरी केंद्र असेल आमच्यावर सतत राहो अशा प्रकारची मी पांडुरंगांनी प्रार्थना करतो. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांचं आरोग्य चांगलं राहो अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणींची प्रार्थना करतो. खऱ्या अर्थाने वाकरी केंद्राचा एकूणच कायापालट त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. ते विद्यार्थ्यांची गुणवत्ता असेल
किंवा शिक्षकांचं सक्षमीकरण असेल, कांबळे सरांच्या संकल्पनेतून अनेक उपक्रम या केंद्रामध्ये राबवण्यात आले आणि खऱ्या अर्थाने वाकरी केंद्र जिल्ह्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यामध्ये कांबळे सरांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. अतिशय धडाडीचं व्यक्तिमत्व म्हणजे कांबळे साहेब. कांबळे साहेब म्हणजे अतिशय वक्तशीरपणा, शिस्त हा त्यांच्या अंगामध्ये ओतप्रोत भरलेला. बीडमधील प्रत्येक केंद्र असो, केंद्रातील प्रत्येक शाळा असो, शाळेमधील प्रत्येक शिक्षक असो, अगदी प्रत्येकाबद्दल त्यांना खडानखडा माहिती असलेली. त्यांना पर्यटनाची देखील खूप आवड आहे. त्यांना गड किल्ले पाहणं, पर्यटन करणं, सहली करणं हे देखील त्यांना खूप आवडतं. त्यांच्याशी जवळ आलेला माणूस शक्यतो दूर जात नाही. विलक्षण लागवी स्वभाव आहे, बोलण्यात गोडतो आहे. ची अडचण काय आहे ती समजून घेऊन त्याच्या दृष्टीनं सर्वतोपरी प्रयत्न करणारा माणूस आहे. अगदी त्यांच्यापाशी तुम्ही गेलात की आधी तुमची अडचण काय असेल ती सांगितली, कुठल्याही बाबतीत असू द्या, त्या अगदी फार अधिकाऱ्यांची वरचे सीओ असू द्यात किंवा शिक्षणाधिकारी असू द्यात किंवा अगदी पदाधिकाऱ्यांपर्यंत कुठल्याही स्तरापर्यंत जाऊन ते तुमची समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात.